शेतकऱ्यांना योग्य खत मिळावं आणि त्यांची फसवणूक होऊ नये यासाठी सरकारने आता कडक भूमिका घेतली आहे। राज्याचे मंत्री अतुल सावे यांनी बोगस खत विक्रेत्यांविरोधात कडक कारवाईचा इशारा दिलाय। राज्यामध्ये बोगस खत विक्रीचं प्रमाण वाढतच चाललेलं असून त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान होत आहे। हे लक्षात घेऊन मंत्री अतुल सावे यांनी स्पष्ट शब्दात सांगितलंय की बोगस खत विकणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल आणि अशा विक्रेत्यांची गय केली जाणार नाही। बोगस खतांमुळे शेतकऱ्यांचं फार मोठं नुकसान होत आहे। यामध्ये जर कोणी दोषी आढळलं तर त्याच्यावर कठोरात कठोर कारवाई केली जाईल असा इशाराच त्यांनी दिलाय। राज्यभरामधून बोगस खतांच्या तक्रारी सातत्याने येत असून शासनाने तपासणी मोहिमा आता सुरू केल्या। खत विक्रेत्यांनी नियमांचं पालन करावं अन्यथा कारवाई अटळ असल्याचं सावे यांनी स्पष्ट केलंय। तसेच शेतकऱ्यांच्या हितासाठी सरकारची ही कारवाई कितपत प्रभावी ठरेल हे येणारा काळच आता ठरवेल। पण बोगस खत विक्रेत्यांवर नजर ठेवण्याची गरज आता अधिकच वाढत चालली आहे। कसं आहे, शेवटी खरीप हंगामाची बैठक ही शेतकऱ्यांच्या विषयावर असते आणि आपला भारत देश हा शेतकरी प्रधान देश आहे। त्याच्यामुळे आज आम्ही सगळ्या शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न होते, बी बियाण्याचे प्रश्न होते, खताचे प्रश्न होते, लाईटचा प्रश्न होता, अशा सगळ्या विषयांवर आज आम्ही चर्चा केलेली आहे। सगळ्या अधिकाऱ्यांना सांगितलं आहे, पीक विम्याच्या ह्याच्यात पण आज अधिकारी जे सिरियस घेत नाहीत त्यांना आम्ही सगळ्यांना सांगितलं जर त्यांनी शेतकऱ्यांना लाईटली घेतलं नाही पाहिजे। शेतकरी हा देशाचा कृषीप्रधान देश असल्यामुळे त्यांच्यात म्हणून विमा कंपनी असेल किंवा इरिगेशनवाले असतील यांच्या सगळ्यांवर आम्ही आज वॉर्निंग दिली की त्यांनी याच्यात ताबडतोब कामं केली पाहिजे। जे पेंडिंग कामं आहेत ते कम्प्लीट केली। बोगस बी बियाण्याच्या संदर्भात त्याच्यावर पण आम्ही सांगितलंय, बोगस बी बियाणं असो किंवा बोगस खतं असो त्याच्यावर कारवाई केली पाहिजे, कडक कारवाई केली पाहिजे। एसेन्शियल अमेनिटी ऍक्ट मध्ये कारवाई केली। सर, आता हे मागच्या 2 महिन्यापासून जी अतिवृष्टी आणि जो काही गारपीट झाली त्या नुकसानी संदर्भात काही सूचना वगैरे केल्या नाही, त्याचा सर्वे करून मागवलेला आहे। पुढे कॅबिनेट मधूनच निर्णय येईल त्याला जी काय मदत करायची। साहेब, आपण आपल्याकडे जे मंत्रालय आहे आपल्या खात्याचे मंत्री आहेत त्याला केवळ 44 गुण मिळाले। असं आहे, त्याच्यामध्ये आमचे अनेक जे ओबीसी डिपार्टमेंट माझ्याकडे, बाकी माझं मेडाला मला 44 मिळाले। त्याचं कारण असं आहे की आमच्या अनेक या ज्या फायली आहेत त्या आहेत फायनान्सचे रिलेटेड। ते फायनान्सचे त्याचा अप्रुव्हल दिल्यावरच त्याचं आहे आणि त्या फायनान्सकडे असल्यामुळे त्या फायनान्स अप्रुव्हल यावेळेस मिळालं नाही आणि पुरवणी मागण्यामध्ये त्याचा फायनान्स अप्रुव्हल घेऊन त्या मान्यता करून घेऊ। 100%